नमस्कार. नमस्कार. मी आपल्या या मंडळास भेट देण्यासाठी आलोय, पण प्रथमतः मी तुम्हाला विचारतोय की आपल्या मंडळाचं नाव काय? आपल्या मंडळाचं नाव जय दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ केळगर आणि आपल्या मंडळाची जी स्थापना आहे ते सुमारे 1998च्या दरम्यान झालेली आहे. अच्छा, म्हणजे 1998 पासून हा उत्सव तुम्ही साजरा करताय. बरं, तो नक्की उत्सव कशासाठी साजरा करण्याचं तुमचं निमित्त ठरलं? मला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळी 1998ला स्थापना झाली त्यावेळी आपले जे सभासद होते सुमारे 10 ते 12 सभासद असते. ते पण सभासद मला सांगायला आवर्जून सांगावं चांगलं वाटतं की विविध जाती धर्माचे सभासद होते. त्यांना घेऊन आपलं मंडळ स्थापन केलेले आणि आता जे आपण पाहतोय त्याचा एक विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आजूबाजूच्या गावातील पण महिला गुण्या गोविंदात या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि महिला सबलीकरणावरती आपल्या मंडळाचं नेहमी लक्ष आहे, कटाक्ष आहे आणि सर्वजण आपल्या गावातील पण सगळं मतभेद जे काय असेल ते विसरून गुण्या गोविंदाने या ठिकाणी उपस्थित राहतात, देवीची आरती मनोभावे करतात. अच्छा, म्हणजे तुम्ही एक जातीय मत म्हणजे जातीवरती बोललात, म्हणजे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे त्या माऊलींचं तुम्ही इथं त्या माऊलींचे काहीतरी आदर्श राखण्यासाठी हा जय दुर्गा माता काय उत्सव मंडळ आहे तुमचा, तुम्ही सादर करताय. आणखी काय त्याच्यातून नवीन तुम्हाला लोकांना म्हणजे आपण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मध्यंतरी कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळी मंडळाच्या आपल्या कार्यकर्त्यांनी औषध गोळ्या वाटप करणे, ग्राउंड फ्लोअरला उतरून काम केलेलं आहे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. तसेच औषध फवारणे संपूर्ण गावातून केलेले. म्हणजे ज्यावेळी माणसं घाबरत होते त्यावेळी आधार देण्याचं काम हे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व लोकांना दिलेलं आहे. उत्सवानिमित्त तुम्ही कार्यक्रम करता, ते कुठले कुठले कार्यक्रम आतापर्यंत सादर केले तिथे? आता या ठिकाणी ऍक्च्युली धार्मिक कार्यक्रम आपले गोंधळ वगैरे हा असतोच देवीचा. त्यानंतर महिलांसाठी होम मिनिस्टर असू द्या, नाही तर घागर फुंकणे वगैरे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम. या निमित्ताने सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहतात, एकत्रित येतात. सगळे दुःख त्रास वगैरे बाजूला ठेवा, गुण्या गोविंदाने या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा एक आनंद घेतात आणि कार्यक्रमाचा भाग होतात. अच्छा अच्छा, म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम तुम्ही दाखवतच नाही, लोकांना एक पारंपरिक लोककला म्हणून आपल्या देवीच्या उत्सवामध्ये आपल्या महिला एकत्र याव्या, विभागातून एकत्र याव्या, हा तुमचा हेतू आहे. तसेच आपली जी लहान मुलं त्या लहान मुलांच्या सुप्त मुलांना वाव मिळण्यासाठी सोलो डान्स असू द्या, आपला जो आता ग्रुप डान्सचा जो कार्यक्रम आहे सुमारे 15 ते 16 शाळा आहेत ज्या विभागामध्ये जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवर त्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे. या मुलांचा सुद्धा डान्सचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे सर्व मुलांच्या सुप्त मुलांना वाव मिळा हा त्याच्यातून एक प्रमुख हेतू आहे त्या गोष्टीचा. अशा पद्धतीनं तुम्ही आतापर्यंतची जी देवीची सेवा एक नित्यक्रम करत आहात, हो नक्कीच, इथून पुढे तुम्ही करावी अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना मांडतो आणि तुमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो. मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो माझ्या मंडळाच्या वतीनं. आपण वेळात वेळ काढून आमच्या मंडळास भेट दिली आणि असंच प्रेम सहकार्य आमच्या मंडळावर राहावं असं मी तुम्हाला एक इच्छा व्यक्त करतो. आईच्या काही दबीसाठी इच्छा व्यक्त करून मी मनोगत संपवतो. धन्यवाद.